आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे जवळचे संबंध। समित कदम साधा नगरसेवक देखील नाही, मग त्याला वाय सुरक्षा कशी दिली? अनिल देशमुख यांचा सवाल। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर आरोप लावण्यासाठी माझ्यावर दबाव आणला। समित कदम 5 ते 6 वेळा प्रतिज्ञापत्र घेऊन माझ्याकडे आला होता। अनिल देशमुखांचा पत्रकार परिषदेमध्ये आरोप। आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारला देखील अडकवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न होता। राजकीय नेत्यांच्या मुलांना देखील अडकवण्याचा 3 वर्षांपूर्वी प्रयत्न झाला। अनिल देशमुखांचा गंभीर आरोप। अनिल देशमुखांनीच माझी मदत मागितली होती। देशमुखांचं आता डोकं फिरलंय। फडणवीसांना डॅमेज करण्याचा प्रयत्न होतोय। अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांवर समित कदम यांचं स्पष्टीकरण। समित कदमनं कोणते महान कार्य केलंय की म्हणून त्याला वाय दर्जाची सुरक्षा? संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल। तर 2.5 वर्षांपूर्वी मलाही धमक्या येत होत्या। संघ परिवारातील लोक येतात आणि धमक्या देतात। संजय राऊतांचा हल्लाबोल। सुरक्षा पुरवण्यासंदर्भात समित्या निर्णय घेतात। समित कदमला दिलेल्या वाय सुरक्षेवर दरेकरांची प्रतिक्रिया। तर गृहमंत्री सुरक्षा देत नाहीत, समित्या देतात। दरेकरांचं राऊत आणि देशमुखांना प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या राजकारणातील खलनायक। त्यांनी विषाचा प्रवाह निर्माण केलाय। राजकारणातील खलनायक आणि कळीचा नारद म्हणूनच त्यांची ओळख महाराष्ट्रामध्ये तयार होईल। संजय राऊतांची फडणवीसांवर खोचक टीका। देवेंद्र फडणवीस खलनायक आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। संजय राऊतांना सुरक्षा मिळत नसल्याने राऊतांकडून आरोप। दरेकरांची राऊतांवर टीका। अनिल देशमुखांनी अजित पवारांवरील प्रयोगांवर बोलू नये। सुनील तटकरे अनिल देशमुख यांना इशारा। महाराष्ट्रात देखील काही घडेल का अशी चिंता वाटायला लागली आहे। मणिपूर घटनेविषयी बोलताना शरद पवार यांच्याकडून चिंता व्यक्त। पवारांच्या तोंडी दंगली घडतील अशी भाषा अयोग्य। पवारांनी दंगली घडतील असं भविष्य कुठल्या कारणानं केलं? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल। महाराष्ट्र आणि मणिपूरची परिस्थिती वेगळी। मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्रात येईल असं वाटत नाही। शरद पवारांनी असं वक्तव्य का केलं माहिती नाही। बच्चू कडू यांचं वक्तव्य। मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेण्याच्या मागणीवर पवारांनी भूमिका स्पष्ट करावी। प्रकाश आंबेडकर यांचं शरद पवारांना आव्हान। आरक्षणाबाबत पवारांनी आपली भूमिका मांडली पाहिजे। पवारांना प्रदीर्घ अनुभव, त्यांची भूमिका जाणून घेणं महत्त्वाचं। पंकजा मुंडे यांचं देखील आव्हान। देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटलांची भांडणं नकली। फडणवीस ठाकरे ओबीसी नाहीत, त्यांना ओबीसींचं देणं घेणं नाही। प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल। देवेंद्र फडणवीसांना विलन केलं जात आहे। फडणवीसांची उंची कमी करण्याचा काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे। चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर। योग्य मुद्दा असेल तिथे मी बोलेन, कुणी काहीही बोलू द्या। मनोज जरांगेंच्या टीकेवर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। पंकजा मुंडे यांनी जातीवाद थांबवावा, आमच्या शुभेच्छा आहेत, जरांगे यांनी केली होती टीका। विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांची भगवान भक्तिगडावर भेट। भक्तिगडावर पंकजा मुंडे यांची पेढे तुला होणार। आमदार झाल्यानंतर राजेश विटेकर यांनी अजित पवारांची भेट घेतली। अजितदादांनी स्वतःच्या हातानं विटेकर यांना आमदारकीचा बॅच लावला। विटेकरांसह कुटुंबीय देखील दादांच्या भेटीला। राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील सुनावणी आता 3 सप्टेंबरला। आमदार अपात्रता प्रकरणी 4ही पक्षांना नोटीस जारी। 8 दिवसांमध्ये म्हणणं मांडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका। 40 एकरातील बंगला विकला तर 1 लाख कोटी येतील। लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडूंचा सरकारला टोला। पुणे शहरातील 8ही मतदारसंघामध्ये मनसे उमेदवार उभे करणार। मनसे सरचिटणीस किशोर शिंदे यांची माहिती। कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये किशोर शिंदे इच्छुक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मराठवाड्यामध्ये चाचपणी सुरू। नांदेड, परभणी, हिंगोलीमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार। 11 ऑगस्टला नांदेडमध्ये काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक। काँग्रेसच्या वरिष्ठांची 12 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होणार। रमेश चेन्नीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात देखील उपस्थित राहणार। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याकडून रोखे घोटाळ्यातील रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू। 150 कोटींपेक्षाही जास्तीची रक्कम। सोलापूरमध्ये बच्चू कडू यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले। बच्चू कडूंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 7 रस्ता परिसरामध्ये पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी।
सोलापूरच्या मोहोळमधील अप्पर तहसील कार्यालयावरून वाद, सर्वपक्षीय नेत्यांचा आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटलांना विरोध, वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात. स्मिता वाघ यांची भाजपच्या महिला प्रतोदपदी निवड, जळगावच्या भाजप खासदार असलेल्या स्मिता वाघ यांच्याकडून प्रतोदपद दिल्यानंतर पक्षाचे आभार. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर यांचा मोर्चा निघणार, मेहकर इथल्या तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा धडकणार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बालेकिल्ल्यामध्ये तुपकरांचा मोर्चा. संदीप खलाटेंवर आकसबुद्धीनं कारवाई, कर्मचाऱ्यांचा आरोप, खलाटेंनी पुराच्या पाण्यामध्ये उतरून मदत केली तरी देखील कारवाई करण्यात आली, पालिका आयुक्तांनी केलेल्या कारवाई विरोधात कर्मचारी संतप्त. नागपूरच्या चिखलापार भागाच्या पूर नुकसानीची माजी आमदार राजू पारवे यांच्याकडून पाहणी, नुकसानीचे पंचनामे करण्याच्या राजू पारवे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. दिल्लीच्या करोलबागमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आता मोठी कारवाई, 3 जेसीबीद्वारे अनधिकृत बांधकामांवर हातोडा, अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये भाजपची जनकल्याण संवाद यात्रा सुरू, यात्रेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसोबत संवाद साधणार. नागपुरातील 5 विधानसभांवर ठाकरे गटाचा दावा, शहरातील पूर्व आणि दक्षिण नागपूर मतदारसंघाची मागणी, जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांच्याकडून जागांची मागणी. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल CP राधाकृष्णन 31 जुलैला पदभार स्वीकारणार, राधाकृष्णन हे महाराष्ट्रामध्ये येणारे झारखंडचे 3रे राज्यपाल. 3 वेळा समन्स बजावून देखील पूजा खेडकर गैरहजर, संपर्क क्षेत्राबाहेर असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध छळवणुकीची तक्रार केल्याचं प्रकरण. वरळीमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना, ठाण्यामधील अत्तर व्यावसायिकाच्या गाडीनं तरुणाला उडवलं, घटनेवेळी गाडी ड्रायव्हर चालवत असल्याची माहिती. उरणमधील तरुणीच्या हत्येच्या घटनेची महिला आयोगाकडून दखल, प्रकरणाची तातडीनं चौकशी करून कारवाईचे आदेश, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना. उरणमधील मृत यशस्वी शिंदेवर अत्याचार झाले नाही, यशस्वी शिंदेच्या शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर, आरोपीनं हत्येच्या उद्देशानंच वार केल्याची माहिती. धारावी परिसरामध्ये फायरिंग, मध्यरात्री 3:30च्या सुमारास गोळीबाराची घटना, तोंडाला रुमाल बांधलेल्या अनोळखी इसमाकडून गोळीबार. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 13 कोटी रुपयांचं 20 किलो 18 ग्रॅम सोनं जप्त, तसंच 5 किलो ड्रग्जसह परदेशी चलन देखील हस्तगत, 7 प्रवाशांना अटक, मुंबई कस्टम विभागाची कारवाई. पुण्यामधील महालक्ष्मी लॉन्सच्या परिसरामध्ये राडारोडा काढण्याचं काम सुरू, 25 जेसीबींसह महापालिका प्रशासनाकडून नदीपात्रामध्ये स्वच्छता मोहीम. जेजुरीमध्ये नगरपालिका परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य, अस्वच्छतेकडे मुख्याधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. लासलगाव बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचा कामबंद आंदोलनाचा इशारा, व्यापारी आणि कामगारांमध्ये लेवी तसंच मजुरीच्या प्रश्नावरून वाद सुरू, मजुरी मिळत नसल्यानं माथाडी कामगारांचं बाजार समिती प्रशासनाला निवेदन.